त्यांना आज पहाटे आमच्या पथकाने पुणे स्वारगेट येथून ताब्यात घेतलेलं आहे. त्यांना अटक करण्यात आलेली आहे. त्यांना माननीय न्यायालयापुढे आता PCR पेश करण्यात येणार आहे. सदर गुन्हा यामध्ये वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अचूक दिशेने तपास सुरू आहे. सर्व पुरावे आम्ही संकलित करीत आहोत. सर्व पुरावे घेऊन योग्य कलमाखाली दोषारोप तयार करून या संपूर्ण गुन्ह्याला लॉजिकल एंडला नेऊन दोषसिद्धीसाठी नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तर वैष्णवीच्या बाळाला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आलंय. त्याच्या कमरेवर गाठ आली असल्याची शक्यता आहे. कदाचित 2 ते 3 दिवस बाळाला झोपेचं इंजेक्शन दिलं असावं असं कसपटे कुटुंबियांना वाटतंय. तर वैष्णवीच्या बाळाला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आलंय. साधारणतः 3 दिवस कसपटे कुटुंब या बाळाची वाट बघत होतं, पण हे बाळ त्यांच्या ताब्यात देण्यात दिरंगाई करण्यात येत होती. शेवटी हे बाळ त्यांच्या ताब्यात दिलेलं आहे, पण त्या बाळाला वैद्यकीय तपासणीसाठी आता नेण्यात आलंय. त्याच्या कमरेवर गाठ आली असल्याची शक्यता आहे. तर कदाचित 2 ते 3 दिवस या बाळाला झोपेचं इंजेक्शन दिलं असावं असा अंदाज कसपटे कुटुंबियांनी वर्तवलाय. या संदर्भातील अधिक माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. वैभव, सगळ्यात आधी तर वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये जे 2 आरोपी फरार झाले होते त्यांना आता अटक करण्यात आलेली आहे. बावधान पोलीस स्टेशनला ते आहेत. आणि दुसरं